पापड आम्ही जो बनवतो ना खिच्या पापडाचा म्हणजे मिक्स पापड येतो. त्याच्यामध्ये आमचे जे मटेरियल टाकतो ना आम्ही एकाच टायमाला मिक्स करून ठेवतो. एका टायमाला मिक्स केल्यामुळे त्याच्या प्रत्येक वस्तूमध्ये डबल डबल हात घालावा लागत नाही. आणि या पापडमध्ये एवढं म्हणजे एवढा फेमस आहे इथे तर काहीच नाही गावामध्ये याच्यापेक्षा फेमस आहे पापड हा. गावामध्ये जर आपण गेलो ना तर हा पापड इथे आम्ही 50 देतो गावाला याचे 80 रुपयाने आम्ही म्हणजे लोक विकतायत. आम्ही गेलो तर आमचा रेट रिजनेबल असतो कुठे पण जाऊ दे. आणि इथे आम्ही मुंबईमध्ये 4 महिने व्यवसाय करतो. 4 महिन्यामध्ये 4 महिने करतो आणि बाकीचे जे 2 महिने असतात ते गावी करतो. आणि गावी केल्यानंतर बाकीचं आमचे जे आहे ते शेती किंवा बाकी काय शेतपाती वगैरे ना त्याच्यामध्ये घालवतो. आमचा व्यवसाय फक्त मुंबईमध्ये 4 महिने आणि आम्हाला बरेच प्लॅटफॉर्म हे बनवून देतात. शिवसेना असू दे, काँग्रेस कोण पण असू दे, प्रत्येक जो कार्यकर्ता आहे ना, हे आम्हाला प्लॅटफॉर्म बनवून देतात. माझं पूर्ण हे टोटल व्हेजमध्ये आहे. नॉनव्हेज माझ्याजवळ काय नाही. नॉनव्हेज माझं हॉटेल आहे 1 नंबरला मालवणी हॉटेल. तिथे तुम्हाला बांगड्यापासून सर्व पुढे टोटल तुम्हाला मिक्स भेटेल. म्हणजे बांगड्यापासून पूर्ण कलेजी, पापड, मटन, चिकन काय पण घ्या. सर्व टोटल वस्तू इथे आणि बसून खायला भेटतं. इथे कसं बसून खायला भेटत नाही. कारण 20 आयटम असल्यामुळे ते एक प्लेट घेऊन जर बसले ना 5-6 जण बसतात. त्यामुळे बसायला ठेवली नाही जागा. म्हणजे अजून काय पाहिजे असेल तर मागून घ्या. चटणी वगैरे लागली तर याच्यावरती माझं व्हेजमध्ये आहे ना, व्हेज नूडल. व्हेज नूडल म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मिक्स पाहिजे असेल कस्टमरला मी त्याच रेटमध्ये देतो. एक्स्ट्रा पैसे घेत नाही. बाकीच्या ठिकाणी गेला तुम्हाला 70-70 असं आम्ही नाही करत. आम्ही एकच रेट ठेवला काय पण घ्या 50. आम्ही एवढंच समजतो की आमची मजुरी सुटली बस झाली. टोलचं भाडं बघून म्हणजे टोलचं भाडं म्हणजे काय त्यांचा खर्च आहे तो त्यांना निघायलाच पाहिजे. तो तेवढा खर्च काढून आमची मजुरी सोडतो बस. जास्त काय वाढवून घेत नाही. आणि व्हेजमध्ये माझं राईस आहे, शेजवान राईस, फ्रायड राईस, फ्राय नूडल्स, शेजवान नूडल्स, मंचुरियन चिल्ली, व्हेज बाकी अजून 4-5 आयटम आहेत माझ्याजवळ. पण ते मला लावायला भेटते नाही जागा कमी भेटल्यामुळे. आणि हा आमचा व्यवसाय म्हणजे फक्त 4 महिने मुंबईमध्ये बाकी काय नाही. बाकी आम्ही गावी गेल्यानंतर 2 महिने इकडे म्हणजे असेच मालवणी जत्रा करतो. मालवणीमध्ये गावची जत्रा करतो. मुंबईला आल्यानंतर त्याचं नाव बदलतं मालवणी जत्रा. गावाला गेल्यानंतर जत्रा. एवढेच प्रोग्राम करतो आम्ही. 94-20-77-19-24. आपा माडगूळ बॅनरला नाव आहे बघा आपा माडगूळ. काय व्हायचा जेव्हा सगळ्या वेळमध्ये पुढे मुंबईमध्ये फिरला तर मालवणी भाषेत बोलणारं एकच गावतो तुमका. कुठच्या ज्यांनी स्टॉलवरती जावा एकच बोलतो मालवणी तुमच्याकडे. पापड अतिशय चांगला आहे आणि व्यवस्थित बनवलेला आहे. मारवाड्याच्या पापडपेक्षा हा आपला मराठी पापड एकदमच चांगला आहे. पूर्णतः